लहान मुलांना वारंवार फिट येत राहिल्यास योग्य वेळी उपचार घेणे का गरजेचे आहे? लहान मुलांमधील इपिलेप्सीचे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट कसे केले जाते? नमस्कार, मी डॉक्टर तृप्ती भोसले, पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट ॲट न्यूरॉन चाइल्ड न्यूरोलॉजी सेंटर, कोल्हापूर. बालमेंदूचे अंतरंग या सिरीजच्या मागील भागामध्ये आपण लहान मुलांमध्ये येणाऱ्या फिटची लक्षणे, कारणे, प्रकार याबद्दल अधिक माहिती घेतली होती. पण आजच्या भागामध्ये आज आपण लहान मुलांना वारंवार फिट येत राहिल्यास त्यांच्या आरोग्यावरती होणारे दुष्परिणाम काय आहे, इपिलेप्सीचे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट कसे केले जाते आणि याचबरोबर समाजामध्ये इपिलेप्सीच्या उपचारांबाबत असणारे गैरसमज आणि अंधश्रद्धा याबाबत अधिक माहिती घेणार आहोत. इपिलेप्सी किंवा फिट ही कोणाही व्यक्तीला कोणत्याही वयामध्ये येऊ शकते, मात्र लहान मुलांमध्ये फिटचे प्रमाण अधिक दिसून येते. आजकाल समाजामध्ये याबाबत अधिक माहिती आणि जागरूकता झाली असली तरीही अजूनही समाजातील लोकांमध्ये फिटसाठी उपचार घेणे याबाबत किंवा फिटबद्दल अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमजुती दिसून येतात. जसे की फिट ही भूतबाधा किंवा करणी इत्यादीमुळे होते, फिटसाठी उपचार घेऊ नये, त्या औषधांचा दुष्परिणाम होतो, किंवा ही मुले नॉर्मल आयुष्य जगू शकत नाहीत, वगैरे वगैरे. याबाबत आपण पुढे अधिक माहिती घेणारच आहोत. मुळात इपिलेप्सी इज अ क्रोनिक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, ज्यामध्ये योग्य वेळी लवकरात लवकर उपचार सुरू केल्यास ती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आणता येते. मात्र उपचाराअभावी वारंवार फिट येत राहिल्यास लहान मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक आरोग्यावरती याचा विपरीत परिणाम होतो. जसे की डेव्हलपमेंटल डिले, म्हणजेच लहान मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक आरोग्यामध्ये वाढीमध्ये होणारा विलंब, उशिरा बोलणे, उशिरा चालणे. साधारण 1 ते 2 वर्षे वयाच्या मुलांमध्ये सातत्याने फिट येत राहिल्यास उपचाराअभावी त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंटल डिले ही समस्या उद्भवू शकते. त्याचबरोबर थोड्या मोठ्या मुलांमध्ये वारंवार फिट येत राहिल्यास त्यांच्यामध्ये बिहेवियरल चेंजेस दिसून येतात, जसे की अतिचंचलता किंवा ADHD, पुअर स्कूल परफॉर्मन्स, लर्निंग डिसॅबिलिटी ज्याला म्हणतो, ज्यामध्ये शालेय अभ्यासक्रमामध्ये मुले थोडी मागे राहतात. त्याचबरोबर स्लीप इश्यूज, आणि या सगळ्यांपेक्षा सर्वात गंभीर दुष्परिणाम आहे तो म्हणजे सेकंडरी हायपॉक्सिक ब्रेन इंजुरी. उपचाराअभावी सातत्याने फिट येत राहिल्यास मेंदूतील विद्युत लहरींमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये बदल झाल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोठी फिट येऊ शकते, आणि अशा वेळी मेंदूला तात्पुरता ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे मेंदूला इजा होऊन त्याचा डाग राहतो, आणि यानंतर अशा वेळी डेव्हलपमेंटल अरेस्ट किंवा डेव्हलपमेंटल रिग्रेशन होऊ शकते. म्हणजेच बाळाची वाढ ही पूर्णपणे खुंटते किंवा ती मागे जाते. सो हे दुष्परिणाम टाळण्यासाठी लवकरात लवकर पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे. आता इपिलेप्सीचे डायग्नोसिस म्हणजे निदान कसे केले जाते? करेक्ट डायग्नोसिस ऑफ epilepsy is very important because not every loss of consciousness is a seizure. प्रत्येक वेळी बेशुद्ध होणे किंवा शुद्ध हरपणे म्हणजे फिटच असेल असे अजिबात नाही. कारण बऱ्याचदा लहान मुलांमध्ये फिट सदृश्य हालचाली होतात, ज्याला सीझर मिमिक्स असे म्हटले जाते. सिंकपी, ब्रीथ होल्डिंग स्पेल्स, सायकोजेनिक नॉन एपिलेप्टिक इव्हेंट्स, त्याचबरोबर शडरिंग स्पेल्स, दीज आर सीझर मिमिक्स. अशा वेळी चुकीचे निदान झाल्यास गरज नसताना औषधोपचार सुरू केले जातात. सो निदान एकदा तरी एक्सपर्ट ओपिनियन घेणे गरजेचे आहे. इपिलेप्सी किंवा फिटचे निदान करण्यासाठी जनरली EEG केला जातो, म्हणजेच इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राम. आता EEG म्हणजे काय? साध्या सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जसा हृदयाचा ECG केला जातो त्याच पद्धतीने मेंदूच्या लहरींमधील बदल जाणून घेण्यासाठी मेंदूचा आलेख केला जातो, त्या आलेखाला EEG असे म्हणले जाते. आता करेक्ट EEG reporting is very crucial in the confirmation as well as diagnosis of epilepsy because it helps in deciding the type of epilepsy as well as it helps in choosing the right anti-epileptic drug.
EEG सोबतच बऱ्याचदा MRI ब्रेन केला जातो, ज्यामध्ये आपल्याला मेंदूच्या रचनेमधील बिघाड, त्याचबरोबर जन्माच्या वेळी किंवा त्यानंतर मेंदूला इजा झाली असल्यास त्याचा डाग, मेंदूची होणारी झीज अशा अनेक बाबतींबद्दल उपयुक्त माहिती मिळू शकते. याचबरोबर मेटाबॉलिक स्क्रीनिंग केली जाते, जसेच शरीरातील अनेक घटकांची तपासणी केली जाते, जसे की कॅल्शियम, मॅग्नेशियम, शुगर, लॅक्टेट, अमोनिया व इतर काही घटकांची जर शंका आली असेल तर तपासणी केली जाते. यासोबतच इपिलेप्सीचा प्रकार, त्याचबरोबर औषधांचा इपिलेप्सीला मिळणारा रिस्पॉन्स, ओव्हरऑल एक्झामिनेशन यावरून जर डॉक्टरांना शंका आली तर बऱ्याचदा जेनेटिक टेस्टिंग देखील केली जाते. सो अशा पद्धतीने इपिलेप्सी किंवा फिटचे निदान केले जाते. आता इपिलेप्सीची ट्रीटमेंट कशी केली जाते ते पाहूया. एकदा इपिलेप्सीचे निदान झाले की इपिलेप्सीच्या टाईपनुसार मेडिसिन दिले जाते. सुरुवातीला सिंगल डोस किंवा सिंगल मेडिसिन हे लो डोसमध्ये देऊन ट्रीटमेंट सुरू केली जाते. मात्र एका ठराविक मात्रेपर्यंत औषध देऊनही फिट ही पूर्णपणे नियंत्रणामध्ये आली नाही तर अशा पेशंट्समध्ये एकापेक्षा अधिक मेडिसिनचा वापर करावा लागू शकतो. साधारण 70 ते 80% पेशंट्समध्ये सिंगल मेडिसिनला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळतो, म्हणजे फिट पूर्णपणे नियंत्रणामध्ये येते. मात्र काही 25 ते 30% पेशंट्समध्ये एकापेक्षा अधिक मेडिसिनचा वापर करावा लागू शकतो. जेव्हा 2 किंवा 3 औषधे ही मॅक्झिमम डोसमध्ये देऊन देखील फिट नियंत्रणामध्ये येत नाही, तेव्हा अशा वेळी त्याला रिफ्रॅक्टरी इपिलेप्सी असे म्हटले जाते. जेव्हा असे 2-3 औषधे चालू असणारे रिफ्रॅक्टरी इपिलेप्सीचे पेशंट्स घेऊन पालक जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा काही गोष्टी रिकन्सिडर करणं खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कन्फर्मेशन ऑफ टाईप ऑफ इपिलेप्सी. इपिलेप्सीचा टाईप हा अचूक ओळखणे, त्याचबरोबर सीझर मिमिक्स रूल आउट करणे खूप महत्त्वाचे आहे. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे राईट चॉईस ऑफ ड्रग. इपिलेप्सीच्या प्रकारानुसार योग्य ते मेडिसिन योग्य डोसमध्ये दिले जाते का हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. सायंटिफिकली बरेचसे इपिलेप्सी टाईप हे ठराविक अँटी इपिलेप्टिक ड्रग्सना खूप छान रिस्पॉन्स देतात. अशा वेळी रॉंग चॉईस ऑफ मेडिसिनमुळे देखील इपिलेप्सी नियंत्रणामध्ये आणता येत नाही. सो हे खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ॲप्रोप्रिएट डोसमध्ये मेडिसिन दिले जाते का. इपिलेप्सीच्या प्रकारानुसार योग्य ते मेडिसिन योग्य डोसमध्ये दिले जाणे देखील खूप महत्त्वाचे आहे आणि यासोबतच पेशंटचा कंप्लायन्स हा देखील खूप महत्त्वाचा आहे. आता कंप्लायन्स म्हणजे काय, तर डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेनुसार योग्य ते मेडिसिन योग्य ते शेड्यूल फॉलो करून औषध न चुकवता नियमितपणे देणे याला कंप्लायन्स असे म्हणतात. ज्यावेळी पालक या गोष्टी पाळत नाही त्यावेळी औषध देऊन सुद्धा त्यांच्या चुकीमुळे फिट नियंत्रणामध्ये आणणे खूप कठीण जाऊ शकते. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ड्रग इंटरॅक्शन. जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा अधिक औषधे एका वेळी दिली जातात तेव्हा ती योग्य कॉम्बिनेशनमध्ये दिली जातात का हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. कारण अशा वेळी त्या ड्रग्सच्या त्यांच्या आपापसातील इंटरॅक्शन्समुळे देखील फिट ही पूर्णपणे नियंत्रणामध्ये येत नाही. सो चुझिंग राईट कॉम्बिनेशन ऑफ ड्रग्ज इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता मेडिकल ट्रीटमेंट बरोबरच अनेकदा रिफ्रॅक्टरी इपिलेप्सीमध्ये आपण डायटरी थेरपी ट्राय करू शकतो. यामध्ये 3 पद्धतीचे डायटरी थेरपीज आहेत, जसे की किटोजेनिक डाएट, लो ग्लायसेमिक इंडेक्स डाएट आणि मॉडिफाईड ॲटकिन्स डाएट. या 3ही प्रकारांमध्ये साधारणतः हाय फॅट लो कार्बोहायड्रेट डाएट दिली जाते. बऱ्याचशा रिफ्रॅक्टरी इपिलेप्सीमध्ये डायटरी थेरपीचा खूप चांगला रिझल्ट दिसून येतो. पुढचा ट्रीटमेंट ऑप्शन आहे तो म्हणजे इपिलेप्सी सर्जरी. ज्यावेळी इपिलेप्सी किंवा फिटचा फोकस म्हणजे ओरिजिन हा मेंदूच्या ठराविक एकाच भागातून प्रत्येक वेळी दिसून येतो, अशा वेळी इपिलेप्सी सर्जरी ट्राय केली जाऊ शकते. मात्र इपिलेप्सीच्या प्रत्येक पेशंटमध्ये इपिलेप्सी सर्जरी करू शकतो का, तर असे अजिबात नाही. इपिलेप्सीचा प्रकार, MRI ब्रेन आणि EEG या तिघांच्याही फाइंडिंग्स कोरिलेट करूनच इपिलेप्सी सर्जरी करू शकतो का याचा निर्णय घेता येऊ शकतो. याचबरोबर पुढचा ट्रीटमेंट ऑप्शन आहे तो म्हणजे व्हेगस नर्व स्टिम्युलेशन. रिफ्रॅक्टरी इपिलेप्सीच्या बऱ्याचशा पेशंट्समध्ये किंवा काही प्रकारच्या इपिलेप्सीजमध्ये मानेच्या भागातील व्हेगस नर्वचं स्टिम्युलेशन करून आपण फिट ही नियंत्रणामध्ये आणू शकतो. सो अशा पद्धतीने फिट किंवा इपिलेप्सीची ट्रीटमेंट केली जाऊ शकते. आता बऱ्याचदा क्लिनिकमध्ये काम करत असताना आमच्या असं लक्षात येतं की समाजामध्ये इपिलेप्सीच्या ट्रीटमेंटबद्दल अनेक गैरसमज, भीती, अंधश्रद्धा आहेत.
ज्यामुळे मुले ही योग्य वयामध्ये लवकरात लवकर ट्रीटमेंट घेऊ शकत नाहीत आणि याचा लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप जास्त धोका आहे. यामधला सगळ्यात पहिला गैरसमज किंवा अंधश्रद्धा आहे ती म्हणजे एपिलेप्सीचा उपचार किंवा ट्रीटमेंट हे आयुष्यभर सुरू राहते. काही अपवाद वगळता बऱ्याचशा मुलांमध्ये योग्य वेळी उपचार सुरू केल्यास 2 ते 3 वर्षे नियमितपणे ट्रीटमेंट घेतल्यास एपिलेप्सी ही पूर्णपणे नियंत्रणामध्ये आणता येऊ शकते. याचबरोबर पुढचा गैरसमज आहे तो म्हणजे एपिलेप्सीच्या औषधांचा लहान मुलांच्या मेंदूवरती विपरीत परिणाम होतो. पण हे खरंच खरे आहे का? उपचाराअभावी वारंवार फिट येत राहिल्यास फिटचा लहान मुलांच्या आरोग्यावरती जितका दुष्परिणाम होतो तितका फिटचे उपचार घेतल्याने नक्कीच होत नाही. सो गुगल किंवा इंटरनेटवरील तोकड्या अपुऱ्या माहितीवरून कोणत्याही चुकीच्या निष्कर्षापर्यंत न पोहोचता लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घेणं खूप गरजेचे आहे. पुढचा गैरसमज आहे तो म्हणजे एपिलेप्सी किंवा फिट असणारी मुले हे सामान्य नॉर्मल आयुष्य जगू शकत नाही. पण हे चुकीचे आहे. फिट हा योग्य वेळी उपचार घेतल्यास पूर्णपणे नियंत्रणामध्ये आणता येऊ शकते आणि म्हणूनच ही मुले सामान्य नॉर्मल आयुष्य जगू शकतात. याचबरोबर ही मुले त्यांना इच्छित असे शिक्षण घेऊ शकतात, त्याचबरोबर करिअर देखील करू शकतात. पुढचा गैरसमज आहे तो म्हणजे प्रत्येक पेशंटमध्ये फिट ही अनुवंशिकच असते का? काही अपवाद वगळता प्रत्येक पेशंटमध्ये फिट ही अनुवंशिक असेलच असे नाही. मात्र अनुवंशिकतेची काही लक्षणे किंवा शंका आल्यास डॉक्टर स्वतः त्याचे कन्फर्मेशन करू शकतात. त्यामुळे असे सरसकट विधान करणे खूप चुकीचे आहे. आणखी एक गैरसमज आहे तो म्हणजे एपिलेप्सी हा संसर्गजन्य आजार आहे. एपिलेप्सी हा संसर्गजन्य आजार नाही आहे. त्यामुळे या मुलांसोबत एकत्र राहणे, खेळणे, जेवणे यामुळे हा पसरत नाही. सो अशा पद्धतीने आज आपण एपिलेप्सीचे डायग्नोसिस, ट्रीटमेंट कसे करतात, त्याचे गैरसमज, अंधश्रद्धा काय आहेत याबाबत अधिक माहिती घेतली आहे. आपल्या मुलांना फिट किंवा एपिलेप्सी किंवा इतर कोणतीही न्यूरोलॉजिकल समस्या असल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर आपण आम्हाला संपर्क साधू शकता. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज लाईफ इज ब्युटिफुल, सो जस्ट चेरिश द डायव्हर्सिटी. एपिलेप्सीवर अधिक माहिती घेऊन गैरसमज दूर करूयात आणि एपिलेप्सी असणाऱ्या मुलांना सपोर्ट करूयात. थँक्यू सो मच.